दोन घराण्यांमधलं वैर, त्यांचा पुढच्या पिढीपर्यंत झिरपलेला संघर्ष आणि सत्तेच्या राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकलेले त्यांचे पुढच्या पिढीचे वारस. एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल अशी ही कहाणी महाराष्ट्रातल्या राजकारणातली प्रत्यक्ष घडलेली कहाणी आहे. विशेष म्हणजे या कहाणीचे धागेदोरे सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बारामतीपर्यंत पोहोचतात. धाराशिव मधली पाटील आणि निंबाळकर ही महाराष्ट्रातली प्रतिष्ठित घराणी. पाटील आणि निंबाळकर घराण्यातलं वैर जगजाहीर आहे. यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणातही या दोन घराण्यांमधला संघर्ष दिसणार आहे. धाराशिव मध्ये राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अर्चना पाटील या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लगेचच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना उमेदवारीही जाहीर केली. धाराशिव किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातच निंबाळकर आणि पाटील यांच्या घराण्यातलं वैर अगदी जगजाहीर आहे. राणा जगजितसिंह यांचे वडील पद्मसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे यांच्यातला संघर्ष आता या पुढच्या पिढीतही आलाय. पद्मसिंह पाटील यांनी पवनराजेंची हत्या घडवून आणली असा आरोप केला जातो. अर्चना पाटील या स्थानिक पातळीवर समाजकारणात सक्रिय आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या त्या उपसभापतीही होत्या. धाराशिव जिल्ह्यातल्या बचत गटातल्या महिलांना व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी भीमथडी जत्रेच्या धर्तीवर हिरकणी महोत्सव सुरू केला. अर्चना पाटील यांना उमेदवारी देऊन अजित पवारांनी घरातलाच उमेदवार दिल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राणा जगजितसिंह यांच्या आत्या म्हणजेच अर्चना पाटील यांच्या आत्ते सासू आहेत. धाराशिव मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानंतर इथून उमेदवार कोण असणार याबद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. अर्चना पाटील यांच्या मागे भाजप आणि राष्ट्रवादीचं बळ असलं तरी ओमराजे निंबाळकर यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि त्यामुळे अर्चना पाटील यांच्या पुढचं निवडणुकीतलं आव्हान मोठं असणार आहे. राणा जगजितसिंह यांना गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी पराभूत केलं होतं आणि आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्चना पाटील यांना आपल्या पतीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळाली आहे अशी देखील चर्चा आहे. आता त्या हा वचपा काढतात का हे निवडणुकीनंतरच कळेल.